नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. महाराष्ट्र राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना पडलेला एक प्रश्न आहे की इयत्ता 11वी प्रवेशासाठी विशेष 8व्या फेरीचं आयोजन केलं जाणार आहे की नाही. याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे आणि त्या शंकेच्या अनुषंगानं एखादा व्हिडिओ काढला तर फार बरं होईल असं विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये केलेलं आहे आणि त्यामुळं मला असं वाटलं की यावर व्हिडिओ काढणं आवश्यक असणारं आहे. आज 27 ऑगस्ट 2026 आहे. 7व्या फेरीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपणाला प्रवेश आपले निश्चित करावायचे आहेत. जर का आपणाला प्रवेश त्या मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये घ्यायचा नसेल तर आपण त्या संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाला नकार कळवणं देखील आवश्यक असणार आहे. आणि आजपर्यंत तुम्ही प्रवेश घेतलेला आहे परंतु तुम्हाला तो रद्द करायचा असेल तरी देखील आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपण आपले प्रवेश रद्द करू शकता. म्हणजे आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. एक, प्रवेश निश्चित करणं. दुसरं, प्रवेश घ्यायचा नसेल तर नकार कळवणं. आणि प्रवेश घेतलेला असेल तर तो रद्द करणं. म्हणजे या 3 प्रक्रिया खूप महत्त्वाच्या असणाऱ्या आहेत. प्रवेश रद्द करण्यासाठी तुम्हाला त्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जावं लागेल एवढं मात्र निश्चित असणारं आहे. मित्रांनो, पुढची जी फेरी 8वी असणारी आहे, या 8व्या फेरीसाठी ज्या रिक्त जागा आवश्यक असणार आहेत, कारण रिक्त जागा प्रत्येक कॉलेजमध्ये किती आहेत. जनरल, इथं आरक्षणाचा प्रश्न येत नाही आहे, तर जनरल कॅटेगरीमध्ये ते तुम्हाला पाहावं लागणारं आहे. किंवा अल्पसंख्याकमधल्या काही जागा असतील किंवा मॅनेजमेंटच्या काही जागा असतील, या देखील तुम्हाला म्हणजे कॅप असेल किंवा कोटा दोन्ही प्रवेश प्रक्रिया ह्या सुरू राहणाऱ्या आहेत. त्यामुळं या प्रवेश प्रक्रियेसाठी ज्या जागा लागणाऱ्या आहेत त्यांची माहिती तुम्हाला 30 ऑगस्ट 2026ला सकाळी 11 वाजेपर्यंत कळेल. याचा अर्थ त्याच्या अगोदर तुम्हाला पुढच्या फेरीचं वेळापत्रक समजलेलं असणारं आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की पुढची फेरी होईल परंतु तुम्हाला तुमच्या मनामध्ये असणारं उच्च माध्यमिक विद्यालय तुम्हाला मिळेल की नाही याबद्दल मात्र कुणी तुम्हाला आश्वासन देऊ शकणार नाही. त्याचं कारण असं असणार आहे की तुमचे गुण, त्या कॉलेजमध्ये असणाऱ्या रिक्त जागा आणि तिथला कट ऑफ, ह्या सगळ्या गोष्टींचा मेळ घालून आणि विद्यार्थ्यांची त्या कॉलेजची असणारी मागणी, या सगळ्यांचा विचार करूनच तुम्हाला हे अलॉटमेंट केलं जातं. त्यामुळं संबंधित उच्च माध्यमिक विद्यालय तुम्हाला अपेक्षित असणारं मिळेल की नाही याची मात्र खात्री तुम्हाला देता येणार नाही किंवा तुम्हाला कुणीच तसं सांगणार नाही. मात्र पुढची फेरी ही होणार आहे. आज उद्यापर्यंत कदाचित तुम्हाला ते वेळापत्रक देखील समजलेलं असणारं आहे. तर मला वाटतंय 11वी प्रवेशाची विशेष 8व्या फेरीचं आयोजन हे निश्चित करण्यामध्ये येईल. आणखीन 1,01,000 विद्यार्थी तर निश्चित शिल्लक प्रवेशापासून वंचित राहणारे आहेत. त्यांच्यासाठी फेरी आयोजित करणं हे आवश्यक असणारं आहे. मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल. आपण मित्रांच्यापर्यंत ही बातमी कळवा आणि त्यालाही या प्रवाहामध्ये येण्यास सांगा, जेणेकरून तो प्रवेश घेऊन पुढचं करिअर तो सुरू करेल. आपण इथं थांबूया. धन्यवाद.